माण तालुक्यात निवडणूक रणधुमाळी। जिल्हा परिषदेसाठी 40, पंचायत समितीसाठी 87 अर्ज दाखल। तर कोणत्या गटात किती अर्ज दाखल? माण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सर्वपक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तालुक्यात निवडणूक रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। माण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकूण 40 उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती गणासाठी 87 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आता जिल्हा परिषद गट वाईज माहिती पाहूया। आंधळी जिल्हा परिषद गटातून एकूण 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। बिदाल गटातून 5 उमेदवार, मार्डी गटातून 4 उमेदवार, गोंदोले बुद्रुक गटातून 5 उमेदवार तर कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। या 5ही गटांमधून एकूण 32 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत। आता पंचायत समिती गटनिहाय उमेदवारांची माहिती पाहूया। मलवडी गणातून 9 उमेदवार, आंधळी गणातून 5 उमेदवार, बिदाल गणातून 7 उमेदवार, बावरहिरे गणातून सर्वाधिक 13 उमेदवार, मार्डी गणातून 6 उमेदवार, वरकुटे म्हसवड गणातून 5 उमेदवार, पळशी गणातून 7 उमेदवार, गोंदोले बुद्रुक गणातून 7 उमेदवार, कुकुडवाड गणातून 10 उमेदवार तर वरकुटे मलवडी गणातून 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। या सर्व गणांमधून एकूण 75 उमेदवारी निवडणूक रिंगणात उतरले आहेत। अर्जांची वाढती संख्या पाहता माण तालुक्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचीही मोठी संख्या असल्याने मतदारांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत। आता अर्ज छाननी, माघार प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसात माण तालुक्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।